टेस्टी ट्रीट मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत गवारी बटाट्याची भाजी. तर चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी आपण कांदा भाजून घेऊया. हलकासा कांदा भाजून घ्यायचा. त्यात आपण तेल टाकूया. कांदा भाजतच आला आहे. जास्त कांदा भाजू देऊ नका. आणि तुम्ही एकदा अशी गवारी बटाट्याची भाजी बनवून बघा. मी आधीच गवारी बटाटा शिजवून घेतलेला आहे. तर त्यामध्ये टाकूया तेल. तेलात आपण कांदा चांगला परतून घेऊया. त्यात टाकूया आपण जिरे आणि मोहरी. ते सुद्धा आपण चांगलं कांद्यासोबत परतून घेऊ. आता त्यात आपण गवारी बटाटा शिजवलेला आहे. त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आहे. तर शिजवलेला गवारी बटाटा आपण त्यात टाकूया. आता त्यावरती आपण चटणी, लाल तिखट आणि मीठ टाकूया चवीपुरते. जेवढं आवश्यक आहे तेवढं कमीच टाका. गवारी बटाटा असल्यामुळे, सुकी भाजी असल्यामुळे मीठ कमीच टाकावे. आता चांगलं एकजीव करून घ्यायचा. पूर्ण मसाला परतून घ्यायचा. गवारी आणि बटाट्याला पूर्णपणे असं मिक्स केल्यामुळे छान असं सगळं तेल, चटणी, मीठ टाकलेलं आपण सगळं त्या भाजीला लागेल असं. कमीत कमी आपल्याला हे असं 5 मिनटं परतायचं आहे. तर बघा, गवारीचा फोडणीचा वास छान आलेला. त्यामुळे गवारी आता फोडणीचा वास लागला पाहिजे. त्यामुळे 5 मिनटं तरी कमीत कमी तुम्हाला ते चांगलं परतावंच लागेल. तेव्हा ती भाजी छान लागेल. आणि तिखट जर तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त तिखट त्यात टाकू शकता. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. कमेंट करा. तुम्हाला ही भाजी तुम्ही एकदा बनवून पहा आणि तुम्हाला ही भाजी कशी झाली तुमची, तुम्हाला आवडली का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की ही रेसिपी बनवून दाखवावी कोणती तुम्हाला आवडेल ती, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी ती रेसिपी बनवून दाखवेन माझ्या पद्धतीने आणि साध्या सोप्या पद्धतीत. आणि पटकन झटपट होणारच रेसिपी मी जास्त करून या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि मी काय लिंकसुद्धा दिली आहे, ॲफिलिएट लिंक्स. त्याच्यावरून तुम्ही खरेदी करा, जेणेकरून मला मदत होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता ही आपली भाजी तयार आहे. तर गॅस बंद केला आहे मी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, बाय.